भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय। मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे। त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रूपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय। तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे असा इशाराही त्यांनी दिलाय। उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले। 2.5 वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का असा सवाल त्यांनी विचारलाय। भारतीय जनता पक्षात वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना, जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे। यापुढे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्याने जराही केसाला धक्का लागला ना, तर महाराष्ट्रात फिरूनच दाखवा, बघू आपण काय ते। तुम्ही आता हे रे अंबू आसमान दाखवा। अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का? गटप्रमुख आहेत का? काही उचलली जीभ लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो। अरे अवकात आहे का? एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इनकाउंटर होत होते, जेलमध्ये जात होते, हे कुठे होते? आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे, कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला? कोणाला? पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत म्हण आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले तेव्हा मी म्हणालो होतो एक वाक्य, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, आयत्या बिळावर। केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून, निराशेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे। मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे।